आता मटकीची भाजी बनवायसाठी तर मटकीची मोड आलेली मटकी कशी भिजत घालायची ती बघूया। तर येथे ही गावरान मटकी आहे, ही आता भिजत घालायची आहे। तर ही मटकी आता भिजून घातलेली आहे एक रात्रभर। आणि बघा आता ही भिजून झालेली, तर ही 2 ते 3 पाण्याने स्वच्छ परत धुवून घ्यायची भिजत घालून झाल्यावर पण। तर बघा दुसऱ्या दिवशी अशी मोड आलेली आहे छान अशी याला मटकीला। आणि यामध्ये थोडे वाटाणे पण टाकले होते, कारण वाटाणे कशातही टाकायला कामा येतात मग। तर बघूया आता मटकीची भाजी कशी बनवायची ते। तर इथे गॅसवर पातेलं गरम करायला ठेवलेलं आहे। तर आता पातेलं गरम झालेलं आहे। आता यामध्ये तेल टाकायचं आणि तेल गरम होऊ द्यायचं। तर इथे तेल गरम झालेलं आहे। आता यामध्ये जिरं टाकलेलं आहे। तर हे जिरं तळून घ्यायचं। जिरं तळून झालं तर यामध्ये कढीपत्ता, आता हा कढीपत्ता तळून घ्यायचा। तर कढीपत्ता तळून झालेला आहे। आता यामध्ये सुकी लाल मिरची टाकायची। तर ही लाल मिरची आता तळून घ्यायची। तर आता इथे लाल मिरची तळत आहे। तर इथे अद्रक, कांदा, लसूण, कोथिंबीर आणि खोबरं याची पेस्ट काढलेली आहे, ती पेस्ट टाकायची। ती यामध्ये टोमॅटोचा किसलेला टोमॅटो किसून टाकला की रश्श्याला चांगली चव येते, त्यामुळे टोमॅटोची पेस्ट टाकायची, नाही तर टोमॅटो किसून टाकायचा। तुम्हाला जसा आवडला तसा टोमॅटो टाकायचा, पण पेस्ट टाकल्यामुळे रश्श्याला चांगली चव येते। आणि यानंतर अद्रक, लसूण, कोथिंबीर याची पेस्ट टाकायची आणि ती तळून घ्यायची। तर आता ही पेस्ट तळत आहे। तर बघा ही पेस्ट पण टाकलेली आहे। काही खडा मसाला पण टाकला होता त्या पेस्टमध्ये। आता हे सर्व तळून घ्यायचं। तर हे सर्व तळून झालेलं आहे। आता यामध्ये चवीनुसार तिखट, आता इथे झणझणीत मटकीची भाजी बनवायची आहे, तर तिखट थोडं जास्त टाकायचं। तुम्हाला हवं तेवढं तुम्ही टाकू शकता। घरी तयार केलेला मसाला, हळद, फिरून घ्यायचं। आता हे तळून झालं की यामध्ये मटकी टाकायची। आता ही मटकी यामध्ये फ्राय करायची 1 ते 2 मिनिटं। आणि मीठ टाकायचं यामध्ये मटकीमध्ये।
तर आता ही फ्राय होतच आहे. मीठ चवीनुसार फिरून घ्यायचं. तर यामध्ये पाणी टाकायचं. हे तळून झालेलं आहे. तर आता हे फ्राय झालेलं आहे. आता यामध्ये पाणी टाकायचं. आणि याला 5 ते 6 मिनटं चांगली उकळी येऊ द्यायची आहे. तर बघा, याला आता उकळी येता येता छानसा कलर आलेला आहे. तर बघा, उकळी येऊन छानसा कलर आलेला आहे. आणि आता आपली झणझणीत मटकीची भाजी तयार आहे. तर ही उकळी 5 ते 6 मिनटं चांगलं उकळू द्यायचं, म्हणजे जो मटकीचा रस्सा आहे तो यामध्ये येतो. तर ही मटकीची भाजी आता तयार आहे. छान याला आता असा कलर आलेला आहे. तर आता प्लेटमध्ये काढून घ्यायचं. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते नक्कीच सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला मात्र विसरू नका. तर आता प्लेटमध्ये काढून घ्यायची ही भाजी. छान अशी तर्रीदार भाजी तयार झालेली आहे. तर प्लेटमध्ये काढून घ्यायची. तर आता प्लेटमध्ये काढून घेऊया. तर व्हिडिओ आवडल्यास शेअर करायला मात्र विसरू नका.